नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 6वीतला गणित विषयातला सगळ्यात शेवटचा धडा, धडा क्रमांक 18, ज्याचे नाव आहे त्रिमितीय आकार. त्रिमितीय म्हणजे काय? त्रिमितीय आकार म्हणजे आपल्याकडे समजा एखादा कपाट ठेवलं, ते कपाटाच्या सगळ्या बाजू आपण दर्शवू शकतो. अशा प्रकारच्या आकृतीला आपण म्हणतो त्रिमितीय. आता ती दिसते कशी, तिचे वेगवेगळे प्रकार कसे ते आपण पाहू. सगळ्यात पहिले आहे इष्टिका चिती म्हणजेच चौकोनी चिती. आता ही पहा इष्टिका चिती. हा आपण म्हणू शकतो एक आपण बॉक्स आहे. त्या बॉक्सच्या आपल्याला सगळ्या बाजू एकाच वेळेस आपण पाहू शकतो. ह्या दोन्ही बाजू पाहू शकतो. ही वरची बाजू, ही खालची बाजू, ही या बाजूची विरुद्ध बाजू ही आणि ही समोरच्या बाजूची विरुद्ध बाजू ही पाठची. या सगळ्या बाजू आपण एक साथ दर्शवू शकतो. यालाच बोलतात त्रिमितीय आकार. आणि ही बनली आपली इष्टिका चिती. आता या इष्टिका चितीला कडा किती असतात तर मोजून पहा. 1, ह्या 2, ही 3, ही 4. या उभ्या 4 झाल्या, ह्या 1, 2, 3, 4, या आडव्या 4 आणि खालच्या आडव्या 4, ते एकूण 12 कडा झाल्या. आता या 12 कडा खरं तर रेषाखंडांनीच बनल्या आहेत किंवा रेखेनेच बनल्या आहेत. तर रेख एपी, रेख डीएस, रेख सीआर, रेख बीक्यू, तसेच रेख पीक्यू, पीएस, एसआर आणि आरक्यू, तसेच एबी, सीडी, बीसी आणि एडी, या एकूण 12 रेखांनी आपल्याला 12 कडा बनल्या. आता या इष्टिका चितीला या कडांमुळे 8 शिरोबिंदू मिळतात. तर ए, बी, सी, डी हे 4 बिंदू झाले. तसेच पी, क्यू, आर, एस हे 4 बिंदू झाले. तर असे मिळून आपल्याला किती बिंदू मिळाले? आपल्याला एकूण 8 शिरोबिंदू मिळाले. तर आपण इथे लिहिले इष्टिका चितीला किती कडा असतात तर 12. तर रेख एपी म्हणजे ही, रेख बीक्यू म्हणजे ती आतली, रेख सीआर म्हणजे ही बाहेरची कडा, रेख डीएस ही समोरची कडा, रेख एबी ही आडवी कडा, रेख बीसी म्हणजे ही समोरची आडवी कडा, रेख सीडी म्हणजे ही आडवी कडा, रेख डीए ही समोरची, रेख पीक्यू ही आतली आडवी कडा, रेख क्यू आर ही आडवी कडा आतली, रेख आर एस ही बाजूची कडा आणि रेख एस पी ही समोरची खालची कडा. अशा एकूण 12 कडा आहेत. शिरोबिंदू कुठले आहेत तर बिंदू ए, बी, सी, डी हे 4 आणि पी, क्यू, आर, एस हे 4, एकूण 8 शिरोबिंदू आपल्याकडे आहेत. तर आपल्याकडे पृष्ठे किती असतात तर पृष्ठ म्हणजे सपाट भाग, म्हणजेच आपल्याला बनलेले चौकोन. तर हा आहे एक चौकोन ए डी एस पी. तसाच हा त्या आतल्या बाजूचा चौकोन ए बी क्यू पी. तसाच हा ह्या बाजूचा कोन सी डी एस आर. त्यानंतर हा आतला कोन बी क्यू आर सी. हा वरचा कोन ए बी सी डी आणि हा खालचा चौकोन पी क्यू आर एस. तर असे एकूण 6 पृष्ठे आपल्याकडे आहेत. आता इष्टिका चिती सर्व पृष्ठे खरं तर आयताकारच असतात. तुम्ही पाहू शकता सगळे आपण जर पृष्ठे पाहिली ते सगळे आयताकार आहेत आणि समोरासमोरील पृष्ठे ही नेहमी समान असतात. म्हणजे ए पी क्यू बी आणि सी डी एस आर ही सर्व पृष्ठे ही समोरासमोरची समान आहेत. तसेच ए डी एस पी आणि बी क्यू सी आर ही समोरासमोरची पृष्ठे समान आहेत. नंतर हा वरचा ए बी सी डी आणि खालचा पी क्यू एस आर हे पृष्ठे समान आहेत. आता हा पहा घन. आपण खूप प्रकारचे बैठे गेम खेळतो. त्यामध्ये हा फाशा असतो ज्यावरती हे बिंदू दर्शवतात आपल्याला किती गुण मिळाले. तर एकूण ह्या फाशाच्या 6 बाजू आहेत आणि हर 6 बाजूवरती असे 1 बिंदू, 2 बिंदू, 3 बिंदू, 4, एका साईडला 5, एका बाजूला 6 असे एकूण सगळ्या बाजूंना बिंदू ठेवलेले असतात. आता ह्या घन या फाशाला आपण म्हणतो, आता हा फाशाला आपण काय म्हणतो घन. हा फाशाचा आकार जो आहे याला आपण म्हणतो घन. आता या घनाला एकूण कडा असतात 12. जसं आपण इष्टिका चितीला पाहिल्या तसेच याला 12 कडा असतात. तसेच याला 8 शिरोबिंदू आहेत, 6 पृष्ठ आहेत आणि घनाची सर्व पृष्ठे ही खरं तर चौरसाची असतात किंवा चौरसाकार असतात. जसे इष्टिका चिती सगळे पृष्ठे आयताकार होती तशी याचे चौरसाकृती आहे. आता पुढचे आहे त्रिकोणी चिती. त्रिकोणी चिती म्हणजेच काय? ट्रायंग्युलर प्रिझम. आता हा ट्रायंग्युलर प्रिझम हा खरंच आपण इयत्ता 9वी मध्ये आणि 10वी मध्ये आपण विज्ञान या विषयात त्याचा अभ्यास करणार आहोत. हा दिसतो कसा याचाही अभ्यास आपण तेव्हाच करू. आता त्रिकोणचितीचे तळाचे व वरचे पृष्ठ त्रिकोणीच असतात.
तर हा जर आपण पाहिला, हा एक त्रिकोण आहे, हा वरचा पृष्ठ आणि हा खालचा पृष्ठ, हे दोन त्रिकोण असतात. आणि बाकी सगळे पृष्ठ म्हणजे हा समोरचा जो इथे आपल्याला दिसतो आहे, त्यानंतर हा आतला आणि त्यानंतर हा बाजूचा, हे तीन पृष्ठे आपल्याला उभी आयताकार असतात. तर अशा प्रकारे आपण ते दाखवतो, 3 आयताकार पृष्ठे आणि 2 त्रिकोणी. आता त्रिकोणाच्या चिती, त्याला एकूण कडा किती असतात ते हे पहा. एकूण याला 9 कडा असतात. एकूण 6 शिरोबिंदू आपल्याला इथे मिळतात. 9 कडा म्हणजे कशा? ह्या 1, ह्या 2, ही 3, ही 4, ही 5, ही आतली 6, 7 आणि वरची 8 आणि ही 9. ह्या एकूण 9 कडा म्हणजे 9 रेख झाल्या. 6 शिरोबिंदू म्हणजे काय? हे 1, हे 2, हे 3 आणि 4 आणि हा आतला 5वा आणि हा वरचा 6वा, असे 6 शिरोबिंदू झाले. आणि सगळ्यात शेवटचे 5 पृष्ठे असतात. 5 पृष्ठे म्हणजे ही समोरची एक पृष्ठ, ही आतली एक पृष्ठ, ही ह्या बाजूची एक पृष्ठ, अशा 3 झाल्या. ही चौथी वरची आणि खालची 5वी. तर अशा प्रकारे 1, 2, 3, 4 आणि 5 अशा प्रकारे आपल्याला 5 पृष्ठ इथे भेटतात. त्यातली 3 आयताकृती असतात आणि 2 त्रिकोणी असतात. पुढचा आहे वृत्तचित्ती म्हणजेच दंडगोल. आता इथे पाहू शकता, हा खरं तर आपला एक घरातला जी शेगडी आहे, सिलेंडर आहे, त्यासारखीच दिसते. किंवा एखादा मोठासा आपल्याकडे घरात डबा असतो त्यासारखा आहे. किंवा पाण्याची टाकी म्हटली तरी तिचाही आकार असाच असतो. त्यालाच म्हणतात दंडगोल किंवा वृत्तचित्ती. आता वृत्तचित्तीला एकही शिरोबिंदू नसतो, कारण इथे वरती जर पाहिलं तर हे एक वर्तुळ आहे, इथे खाली पाहिलं तर एक वर्तुळ आहे. तर ह्या वर्तुळाला एकही शिरोबिंदू नसतो. त्यात तिला 2 सपाट वर्तुळाकार पृष्ठे व एक वक्र पृष्ठ असतो. हे पहा, हे एक सपाट वर्तुळाकार पृष्ठ, हे खालचे एक सपाट वर्तुळाकार पृष्ठ आणि हे एक वक्र पृष्ठ, हे असे गोल एक पृष्ठ असतं वर्तुळ. 2 वर्तुळाकार कडाही असतात. कडा म्हणजे काय? ह्या झाल्या आपल्या कडा आणि ही खालची कडा. तर अशा आपल्याकडे 2 वर्तुळाकार कडा भेटल्या. लक्षात ठेवा, चितीच्या तळाचा पृष्ठभाग व वरचा पृष्ठभाग हेच सारखेच असतात. त्रिकोणी, चौकोनी इत्यादी चितींची उभी पृष्ठे आयताकृती असतात. सूचीचा उभी पृष्ठे त्रिकोणाकृती असतात. आणि सगळ्यात शेवटचा, चितीच्या व सूचीच्या तळाच्या आकारावरून त्या आकृतीचे नेहमी नाव ठरवले जाते. मग ती चिती घ्या किंवा सूची घ्या, तिच्या तळाच्या आकारावरून त्याचे नाव ठरवले जाते. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो त्रिमितीय आकार, ज्यामध्ये इष्टिका चिती, घन, वृत्तचिती या सगळ्यांचा आपण अभ्यास केला. आता पुढच्या भागात आपण अजून काही याचे प्रकार आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण पुढच्या भागात भेटू. तोपर्यंत धन्यवाद.